हॅलो एव्हरीवन, स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट. अँड टुडेज टॉपिक इज बेसिक्स ऑफ प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिक्स काय आहे प्रोजेक्शन ऑफ प्लेनचं अँड शेप्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्लेन्स. किती वेगवेगळे शेप्स आहेत ते ड्रॉ कसे करायचे आणि कशा टाइपचे क्वेश्चन्स असतील. क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, सॉल्व प्रॉब्लेम्स. पण जर तुम्हाला शेप्स माहिती नसतील तर क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही. ठीक आहे, तर अक्षय व्ह्यू पॉइंटला कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण सुरू करूयात. नाउ सम इम्पॉर्टंट प्लेन्स आर इन फ्रंट ऑफ यू. सो फर्स्ट वन इज अ ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल अँड आयसोसेलेस ट्रायंगल. आपण वन बाय वन या सगळ्यामधला डिफरन्स बघणार आहोत. त्याचा शेप कसा आहे, प्रत्येकाचा अँगल किती असणार आहे. ठीक आहे. देन स्क्वेअर, रेक्टँगल, पेंटॅगॉन, हेक्सागॉन दोन्ही मधला अँगल किती असेल. त्यानंतर ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियमचे रूल्स काय आहेत, ड्रॉ कसं केलं गेलं पाहिजे. रोम्बस, सेमी सर्कल आणि सर्कल. ठीक आहे. तर यापैकी मोस्टली पेंटॅगॉन, हेक्सागॉन, सर्कल, ट्रॅपेझियम या किंवा स्क्वेअर हे जे प्लेन्स आहेत यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत फायनल एक्झामला. फर्स्ट वन इज isosceles triangle. Isosceles triangle, we know that one base is there and two equal sides are there. बेसची साइड जी असेल किंवा लेंथ जी असेल ती कमी असेल आणि दोन इक्वल साइड ज्या असतात जनरली ह्या जास्त असतात. टू अँगल्स आर इक्वल. फाईन. हा असेल तो बेस. ठीक आहे. हे जे दोन आहेत ते आपण त्याला काही स्लांट एज म्हणतात किंवा लेग्स म्हणतात. हाईट जी असते हा पॉइंट अपेक्स आणि बेसचा सेंटर पॉइंट ह्याला कनेक्टिंग जी लेंथ असेल स्ट्रेट लाईन ती असेल अल्टिट्यूड किंवा हाईट. ठीक आहे. तर इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये दोन साइड्स या इक्वल असतात आणि जे फायनल एक्झामला जो क्वेश्चन विचारला जातो, प्रॉब्लेम स्टेटमेंट जो असतो त्यामध्ये बेस लेंथ दिली जाते म्हणजे ही लेंथ आणि अल्टिट्यूड किंवा ही हाईट दिली जाते. ओके. स्ट्रेट हाईट जी आहे अपेक्सला आणि सेंटर पॉइंटला टच होणारी ही हाईट एक्झाम मध्ये दिली जाते. ठीक आहे. आता त्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल, वी नो दॅट द ऍडिशन ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर मग तीन अँगल जर इक्वल असतात आणि 180 डिग्री ट्रायंगलची ऍडिशन असते तर मग इक्वल अँगल 60 60 60. ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल. दॅट इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. अगेन हाईट इज दिस वन. आता आपण ड्रॉ कसं करतो जनरली की एक लाईन, एक स्ट्रेट लेंथ ड्रॉ करतो आणि कंपास मध्ये ते डिस्टन्स घेऊन वरच्या साईडला एक आर्क आणि या पॉइंट पासून अजून त्याला क्रॉस एक आर्क, जो पॉइंट आपल्याला मिळेल कनेक्टिंग तिथून ती लाईन आपण जॉईन करतो. ठीक आहे. आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ कसं करतो, एक ही लेंथ असेल, ज्या लेंथ दिल्या गेलेल्या असतील किंवा हाईट दिलेली असेल ती हाईट ड्रॉ करून त्या पॉइंटला दोन्ही पण लेंथ आपण कनेक्ट करतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन आयसोसेलेस ट्रायंगल अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. फाईन. नाउ स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे की स्क्वेअर जो असतो तो की त्याचे दोन साइड्स मधला अँगल हा 90 डिग्री असेल किंवा राईट अँगल मध्ये ते असतात. जनरली हे स्क्वेअर माहिती आहे. कधी कधी एक्झाम मध्ये प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स मध्ये आणि अजून एक ग्राफिक्स मध्ये टॉपिक आहे त्यामध्ये विचारलं जातं की स्क्वेअर इक्वली इन्क्लाइंड विथ व्हर्टिकल प्लेन किंवा इक्वली इन्क्लाइंड विथ हॉरिझॉन्टल प्लेन असा ज्यावेळेस वर्ड असेल. इक्वली इन्क्लाइंड पोझिशन म्हणजे आपण जसं स्क्वेअरला रोटेट करतो ना त्या टाइप मध्ये की सपोज आता ए बी सी डी हा स्क्वेअर आहे, त्याचे डायगोनल ए आणि सी आहे. ठीक आहे. हे इथं क्रॉस आहे, बी आणि डी डायगोनल आहे. इथं जर बघितलं तर ए आणि सी डायगोनल स्ट्रेट येईल आणि बी आणि डी सुद्धा हॉरिझॉन्टली स्ट्रेट येईल. म्हणजे रोटेट केल्याच्या नंतर ती पोझिशन कशी येईल. आता हा ड्रॉ कसा करायचा आपण ऍक्च्युली एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघणारच आहोत यानंतर. पण त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल याच्या दोन मेथड आहेत ड्रॉ करण्याच्या. ठीक आहे. आपण पेंटॅगॉन, हेक्सागॉन सगळे जे काही प्लेन्स आहेत त्यापैकी बऱ्यापैकी प्लेन्सवर आपण प्रॉब्लेम्स घेऊन येणार आहोत. ओके. नाउ पेंटॅगॉन, we know that the shape of pentagon is like this, but what is the angle of pentagon? I mean inside angle of pentagon. हा जो इनसाइड अँगल असतो पेंटॅगॉनचा तर हा अँगल किती आहे. अगेन दिस इज द रेग्युलर पेंटॅगॉन. सो ऑल अँगल्स आर इक्वल. सगळे जे अँगल असतील आतमधले तर ते इक्वल असतील आणि त्याचा अँगल किती असेल. पेंटॅगॉनचा अँगल हा ड्रॉ करताना तुम्हाला यूज होणार आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी की इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन इज 108 डिग्री. 108 डिग्री हा त्याचा अँगल असतो आणि आपण हा ड्रॉ करताना पहिले हॉरिझॉन्टली एक लाईन देतो, त्यानंतर 108 डिग्रीवर हे दोन अँगल घेऊन दोन लाईन्स आपण ड्रॉ करतो. ही लेंथ आणि ही लेंथ सेम असतील. हे दोन लेंथ घेतल्याच्या नंतर या पॉइंट वरून इथे एक आर्क आणि या पॉइंट वरून इकडे एक आर्क. ठीक आहे. तसं तो आपण ड्रॉ करत असतो.
प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्या ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. ठीक आहे, तर पेंटागॉनचा अँगल फक्त लक्षात ठेवा 108 डिग्री हा इनसाइड अँगल. जर आउटसाइड बाहेरून काही जणांना सवय असते ड्रॉ करण्याची, तर मग आपल्याला माहिती आहे की ही ऍडिशन 180 डिग्री अशी असते 180 डिग्री. तर मग बाहेरचा जो अँगल असेल तो 72 असतो. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की इनसाइड अँगल 72 असेल का, तर नाही. पेंटागॉनचा इनसाइड अँगल जो असेल तो 108 डिग्री. ओके, नाव आता हेक्सागॉन जर बघितलं आपण तर एक्झाम मध्ये जे विचारले जातात किंवा तुमच्या बुक मध्ये आहे, कुठलंही रेफरन्स बुक बघा, कुठलंही टेक्स्ट बुक तुम्ही बघा, तर त्यामध्ये कॉर्नर बेस हेक्सागॉन किंवा साइड बेस हेक्सागॉन अशा दोन टाईपचे हेक्सागॉन विचारले जातात. तर हा जो आहे कॉर्नर बेस हेक्सागॉन आता, आणि इथे आहे हा साइड बेस हेक्सागॉन. पोझिशन कशी दिलेली आहे, XY लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर त्याला पॅरलल ह्या दोन लाईन्स घ्यायच्या, मग परपेंडिक्युलर घ्यायच्या, त्यानुसार ते व्हॅरी होईल. ते असं तुम्हाला आता समजणार नाही. आता फक्त तुम्ही यातले अँगल आणि शेप लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, ऍक्च्युअली जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा परपेंडिक्युलर पोझिशन कुठली, पॅरलल पोझिशन कुठली, कॉर्नर बेस म्हणजे काय, साइड बेस म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, आता सगळ्यात महत्वाचं अँगल किती आहे. आता हेक्सागॉन ड्रॉ करत असताना अँगल मेजरमेंट करायची गरज नाहीये. ते पेंटागॉनच्या वेळेस आपण अँगल मेजर करतो 108 डिग्री. हेक्सागॉनच्या वेळेस आपण काय की फक्त लक्षात ठेवा की 120 डिग्री हा त्याचा हेक्सागॉनचा अँगल असतो. ओके, आता हेप्टॅगॉन ऑक्टॅगॉन हे आतापर्यंत प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये प्रॉब्लेम्स विचारलेले नाहीयेत, पण फक्त जस्ट आपण आता पेंटागॉन पाहिला होता, हेक्सागॉन पाहिला होता, त्याचे अँगल बघितले म्हणून या दोन डायग्राम तुमच्या समोर दिल्या. ऍक्च्युली आतापर्यंत कदाचित हे प्रॉब्लेम्स विचारले जाणार नाहीत, पण माहिती असा म्हणून नियर अबाउट 128 डिग्रीच्या आसपास हेप्टॅगॉन मीन्स 7 साइड्स, 7 इक्वल साइड, दॅट इज नथिंग बट द रेग्युलर हेप्टॅगॉन. अँड ऑक्टॅगॉन वी नो दॅट 8 इक्वल साइड्स आर देअर अँड अँगल 135 डिग्री, 135 डिग्री हा असेल हेप्टॅगॉन आणि हा असेल ऑक्टॅगॉन. ठीक आहे, इन्फॉर्मेशन साठी फक्त तुम्हाला ते सांगून ठेवलं. ऍक्च्युली आता हे अँगल फाइंड आउट कसे करतात, कुठलाही पॉलिगॉन असेल तर त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ घेईल वाटलं तर. कुठलाही पॉलिगॉन जर तुम्हाला दिला तर त्याचा अँगल फाइंड आउट कसा करायचा इनसाइड ते तुम्ही त्या व्हिडिओतून बघू शकता. जर वेळ मिळाला तर नक्की मी तो व्हिडिओ घेऊन येईल या चॅनलवरच. आता बघा, ट्रॅपेझियम वर प्रॉब्लेम्स विचारले गेलेले आहेत, खूप वेळेस विचारले गेलेले. व्हॉट इज मीन बाय ट्रॅपेझियम, वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स पॅरलल टू इच अदर. म्हणजे अपोजिट साइडची ह्या ज्या वन पेअर म्हणजे एक जोडी जी आहे किंवा दोन लाईन ज्या आहेत पॅरलल लाईन्स, ठीक आहे, या दोन समोरासमोरच्या ज्या लाईन्स असतील त्या एकमेकांना पॅरलल असतील. ठीक आहे, AB लाईन इज पॅरलल टू CD लाईन. ठीक आहे, आता अजून एक गोष्ट, हा जो असेल इथे दिलाय पहा, एक बेस हा एक असेल तर एका बेसची लेंथ जास्त असते, दुसऱ्या बेसची लेंथ ही कमी असते. आणि स्ट्रेट हाईट जी असते, तुम्ही सेंटर पॉइंट घेऊन पण ती स्ट्रेट हाईट घेऊ शकता. ओके, हा ड्रॉ करताना पोझिशन अशी असेल किंवा मग ती रोटेट केलेली असेल, परपेंडिक्युलर पोझिशन असेल की मग पॅरलल असेल, हे डिपेंड करेल प्रॉब्लेम स्टेटमेंटवर. फाईन, तर हा आहे ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम वर सुद्धा प्रॉब्लेम्स विचारले गेलेले आहेत. ओके, नाउ रोम्बस. आता बघा, रोम्बस जो असतो आपण पतंग टाईप असं जे म्हणतो, काईट जसं असतं त्या टाईप तो रोम्बस असेल. स्क्वेअर जो आपण बघितला होता रोटेट केलेला किंवा इक्वली इन्क्लाइन, त्यामध्ये आणि यामध्ये खूप डिफरन्स आहे. स्क्वेअरचे सगळे अँगल सेम असतात, इव्हन डायगोनल सुद्धा त्याचे सेम असतात. रोम्बस मध्ये दोनही डायगोनल हे व्हॅरी असतात. हे दोन म्हणजे इथून हा एक डायगोनल आणि इथून हा एक डायगोनल, हे दोन्ही वेगवेगळे असतात. या डायग्राम मध्ये दिलेले आहेत पहा. दिस वन इज द लॉंगर डायगोनल, दिस वन इज द लॉंगर डायगोनल. हा लांब डायगोनल असेल, त्याची लेंथ जास्त आहे. आणि इथून हा जो आहे हा शॉर्ट डायगोनल असेल. ठीक आहे, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत तो डायगोनल शॉर्ट असेल. जिथं डायगोनल व्हॅरी असतात आणि ते जॉईन केले जातात तर तो असेल रोम्बस. आता बराच वेळेस असं होतं की एक स्क्वेअर आहे इक्वली इन्क्लाइन पोझिशन मध्ये, इट विल बिकम रोम्बस आफ्टर इन्क्लिनेशन. म्हणजे इन्क्लिनेशन केल्याच्या नंतर तो पुढे जाऊन रोम्बस होईल, असे प्रॉब्लेम स्टेटमेंट असतात. म्हणून मग तुम्हाला रोम्बस शेप काय हे माहित असणं अति आवश्यक आहे. ओके, आता सर्कल आणि सेमी सर्कल. आता हे समजून सांगण्याची काही गरज नाही. सर्कल तुम्हाला माहिती आहे कसा ड्रॉ केला जातो, रेडियस घेऊन, डायमीटर कसा दिला जातो. फक्त एवढं एक सांगेल मी की यामध्ये सर्कल असेल किंवा सेमी सर्कल असेल, ज्या सेंटर लाईन्स आहेत की ज्याला आपण लॉंग लाईन शॉर्ट लाईन असं म्हणतो. ठीक आहे, लॉंग लाईन शॉर्ट लाईन ही सर्कलची सेंटर लाईन जी आहे किंवा सिमेट्री लाईन काही जण त्याला म्हणतात. तर त्याचा एक रूल आहे बघा,
लॉंग लाईन शुड इंटरसेक्ट विथ द लॉंग लाईन, आणि ती सेंटरला सर्कलच्या या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन्हीही सेंटर लाईन ड्रॉ करायच्याच आहेत. ठीक आहे. नंतर त्याला 12 पार्ट मध्ये डिवाइड करायचंय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना किंवा अजून काय तर ते तुम्हाला त्यावेळेस मी सांगेल. सध्या फक्त हे शेप्स लक्षात ठेवा. तर आपण आता खूप सारे शेप्स बघितलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे त्यातल्या त्यात ट्रॅपेझियम, पेंटॅगॉन, हेक्सागॉन, सर्कल यावर आणि स्क्वेअर, इक्वली इन्क्लाइन यावर खूप वेळेस प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत. तर ते सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे आपला तो व्हिडिओ असणार आहे सॉल्व्ह प्रॉब्लेम्स ऑन प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स. ते सॉल्व्ह कसे करायचे, व्हर्टिकल प्लेन बरोबर आणि हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर इन्क्लिनेशन असेल कुठल्या प्लेनचं, तर तो कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व्ह करता येतो तो आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. इंजिनिअरिंग ग्राफिक्स रिलेटेड, प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स रिलेटेड, अजून पण पुढचे जे काय आहेत ऑर्थोग्राफिक, आयसोमेट्रिक खूप सारे प्रॉब्लेम्स आपण घेऊन येणार आहोत. एक्झाम होईपर्यंत इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येणार आहे. तर कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.